नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मुरिंगा, सहजन, शेवग्याचं पानं, शेवग्याचे पाने, त्याचप्रमाणे असे वेगवेगळे नावं असलेली हे जे शेवगा आहे त्याला हिंदीमध्ये मुरिंगा, सहजन, सजना असे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जसे वेगवेगळ्या नावांनी हे पानं ओळखले जातात तसेच हे वेगवेगळ्या आपल्या आजारांवर देखील भरपूर प्रमाणामध्ये उपयुक्त आहे. शुगर, डायबिटीज, त्याचप्रमाणे वेगवेगळे आपले जे आजार आहेत त्या आजारांवर याच्यामुळे हे खाण्यामुळे बरेचसे फायदे होतात. आणि ही जी भाजी आहे ही जर आपण भाजी बनवू शकतो, त्याचप्रमाणे डाळीमध्ये त्याची चटणी, त्याचं गरगटा असे गरगटा बनवणे असे वेगवेगळे प्रकार आपण या पानांपासून बनवू शकतो. याच्या मागं एकच आपलं ध्येय आहे की हे जी मुरिंगा, हे जे शेवग्याची पानं आहेत, सहजन, मुरिंगा, शेवग्याची पाने यांच्यापासून आपल्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीनयुक्त असलेली ही भाजी खाण्यास देखील तेवढीच चटकदार आणि छान आहे. आज बघूया या पानांची भाजी कशी बनवायची आहे ते. जेव्हा ह्या भाजीचे महत्त्व मला समजले तर मला ही भाजी बनवण्याचा मोह मी काही टाळू शकले नाही. आणि मी आजूबाजूच्या परिसरामध्ये जिकडे हे शेवग्याची किंवा मोरिंगा लिव्ज हे जे मिळतात अशा ठिकाणी मी विचारपूस केली. आणि मग ही काही मार्केटमध्ये भाजी मिळत नाही, पण ज्यांच्याकडे स्वतःची बाग आहे, शेती आहे अशा लोकांना मी सांगितले आणि एक जणांनी मला भरपूर प्रमाणात ही भाजी आणून दिली. आणि भाजी आणून दिल्यानंतर मी व्यवस्थित प्रकारे ही भाजी एक एक पानं घेऊन साफ केली. व्यवस्थित प्रकारे 2-3 पाण्यामध्ये ही भाजी धुतली. भरपूर अशी धूळ याच्यावर बसलेली होती. आणि त्याच्यानंतर मी आपली जी भाजी आहे त्याची प्रोसिजर. भाजी व्यवस्थित प्रकारे धुवून घेतल्यावर तिला एका पाण्यामध्ये मी निचरत ठेवले. कांदा, लसूण, मिरची, थोड्याशी शेंगदाण्याचा कूट असं हे सर्व जिन्नस मी तयार करून घेतले. जसे आपण मेथीची भाजी बनवतो एक्झॅक्टली तसेच. फक्त मेथीची भाजी आणि याच्यामध्ये हा फरक आहे की मेथीच्या भाजीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते आणि ते पाणी सुटून भाजी शिजण्यासाठी उपयोगाला पडते, पण इथे तसं होत नाही. कढई गरम केल्यानंतर मी याच्यामध्ये तेल देखील गरम करून घेतले. तेल गरम करून घेतल्यावर मी 1 चमचा इथे जिरे टाकले आहे. जिरे चांगले फुलून वर आल्यानंतर याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लसूण आणि मिरची मी हे 2 जिन्नस इथं ॲड केलेले आहेत. बघा, जेव्हा जिरे आपण टाकतो तर जिरे जेव्हा चांगले प्रकारे फ्राय होतात म्हणजे ते फुलून असे वर येतात. आणि जेव्हा जिरे असे छान फुलून वर आल्यानंतर मी इकडे पुन्हा एकदा जे लसूण आणि मिरची आहे ते टाकले आहे. व्यवस्थित प्रकारे लसूण आणि मिरची परतून घ्यायची आहे. लसूण आणि मिरची व्यवस्थित प्रकारे परतून झाल्यावर नेहमीसारखा आपण कांदा देखील टाकायचा आहे. आणि हे पूर्ण जे जिन्नस आहे ते व्यवस्थित प्रकारे फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. तर परतून घेतल्यानंतर इथे मी कांदा देखील ॲड करत आहे. कांदा देखील तसाच व्यवस्थित प्रकारे परतून घ्यायचा आहे आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण इकडे त्याला फ्राय करायचे आहे. आणि पूर्ण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर जी शेवग्याची पानं आहेत ही शेवग्याची पाने मी इथे टाकणार आहे.
मेथीच्या भाजीमध्ये भरपूर असे पाणी असते, कारण ही भाजी जेव्हा मी बनवत होते तेव्हाच हे माझ्या लक्षात आले की ही मेथीसारखी भाजी दिसते खरी, पण मेथी बनवण्यासाठी तशी ती भाजी नाही. तर ही पूर्ण भाजी आपण टाकायची आहे. आणि बघा, कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे, ट्रान्सपरंट दिसायला लागला तेवढा हा कांदा ठीक आहे. आणि ही सर्व भाजी व्यवस्थित प्रकारे मी कढईमध्ये टाकून घेतली. आता समजा तुम्हाला या भाजीमध्ये असेल ती देखील तुम्ही टाकू शकता, ती देखील तेवढी चविष्ट. म्हणजे जशी आपण मेथीची भाजी बनवतो एक्झॅक्टली आपल्याला तशीच बनवायची आहे. फरक एवढा आहे की आपण मेथीची भाजी झाकून ठेवायला शक्यतो टाळतो आणि मेथीची भाजी भरपूर पाणी सुटते, याला काही पाणी सुटत नाही. आता हे पूर्ण जी भाजी आहे ही मी व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेतल्यावर म्हणजे वरखाली केल्यानंतर त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे हे मी टाकणार आणि पुन्हा एकदा झाकण लावून त्याला शिजवून घेणार आहे. शेंगदाण्याचा कूट टाकणे हे ऑप्शनल आहे. तुम्हाला शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही तरी देखील ते चालू शकते. पण कधी कधी आपल्याला एक सवय असते की चला शेंगदाण्याचा कूट म्हणजे थोडी भाजी पण जास्त होते आणि चव देखील बदलते. पण तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला नाही तरी देखील त्याचे जे पौष्टिक गुणधर्म आहे ते तर आपल्याला मिळणारच आहे. आता पुन्हा एकदा वाफून घेतल्यानंतर हे सर्व जिन्नस एकत्र करत आहे. बघा, मेथी जेव्हा करेल तेव्हा भरपूर इथे पाणी असं जमलेलं असतं, पण ही भाजी मेथी नाही आहे ना, कारण ह्या भाजीमध्ये मेथीसारखे गुणधर्म नाही, ह्याचे गुण वेगळे आहेत. व्यवस्थित प्रकारे हे सर्व जिन्नस एकजीव करायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा आपण त्याला झाकण ठेवून त्याला वाफवून घेणं गरजेचं आहे. ही भाजी लवकर शिजत नाही, मेथीसारखी लवकर शिजत नाही. आणि म्हणजे महिन्यामधून किंवा आपण याचा जो पाला आहे त्याच्यापासून आपण ग्रीन टी देखील बनवू शकतो. त्याचप्रमाणे याचं तर मी वेगवेगळे तुम्हाला सांगितलेच गुणधर्म की गरगटा बनवू शकतो, डाळीमध्ये करू शकतो, बटाटा टाकून करू शकतो, वेगवेगळे जिन्नस एकत्र करून ही भाजी बनवू शकतो. खूप जर हे पानं तुम्हाला मिळाले तर व्यवस्थित प्रकारे हे पानं सगळे घेऊन धुवून वगैरे याला वाळवून ठेवायचे आणि ग्रीन टी म्हणून तुम्ही याच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये याचा वापर करू शकता. तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला एकदा शेअर करेल. आणि अशा पद्धतीने ही जी आपली मोरिंगा, सहजन, सजना आणि शेवग्याची पानं असे वेगवेगळे नावं असलेले, वेगवेगळ्या भाषेमधले वेगवेगळे नावं असलेली ही उपयुक्त भाजी, प्रोटीनयुक्त भाजी ही तयार झालेली आहे. आणि अशी ही जी मोरिंगा लीव्स, सहजन, सजना आणि शेवग्याची पाने अशी ही जी नावं असलेली भाजी आहे ही तयार झालेली आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून एक्सपर्टकडून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आयुर्वेदिक जे गोष्टी आहे त्याच्यामध्ये सर्च करू शकतात आणि तुम्हाला त्याचे महत्त्व नक्कीच समजेल. आणि अशी ही भाजी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा जसे तुम्हाला मिळेल तसे तुम्ही ही घेऊन याबद्दल ही भाजी आपल्या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या जेवणामध्ये याचा समावेश करू शकता. हेल्दी रहा, हेल्दी खा आणि हेल्दी रहा. अशीच लहान लहान व्हिडिओ घेऊन मी एलिझा पुन्हा एकदा तुम्हाला एलिझाज कॉर्नरमध्ये भेटायला येणार आहे. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स. आणि हो, जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा.